भेटणार आहोत कवी श्री देवदत्त चौधरी यांना. त्यांचं पूर्ण पेठ तालुक्यामध्ये गाजलेले कवी, अनेक कविता त्यांनी लिहिल्यात, लोकांपुढे सादर केल्यात. तर आपण आज या ठिकाणी सुरुवात करणार आहोत त्यांच्या कवितेतूनच. नमस्कार सर. नमस्कार. जय आदिवासी. जय आदिवासी. तर एक कवी हा नात्याने आपण आपल्या कार्यक्रमाची कवितेने सुरुवात करू. बरोबर. हा, तर ही जी कविता मी सादर करणार आहे ती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर लातूर येथे झालं होतं. तर तिथे मी कविता सादर केली होती. आजचा जमाना हा मोबाईलचा आहे. प्रत्येकाला मोबाईल आहे. आता मोबाईलमध्ये अनेक शब्द आहेत. डिलीट, डाउनलोड, अपलोड, फॉरवर्ड, सेल्फी अशी जी महत्वाची. मला लहान मुलांना विचारलं तरी हे शब्द सांगत आहे. मग ती शब्द घेऊन मी कविता तयार केलेली आहे, ती सादर करतो. आज आपण पाहिलं डीपी, स्टेटस याला फार महत्व आलं. मग कोणाची डीपीला हिरोन राहते, कोणाची डीपीला स्टेटस, कोणाची स्टेटसला हिरो राहतो, आहे का नाही. पण ज्या आपले आई बाबा रानात कष्ट करत आहे, राबत आहे, घाम गाळत आहे, एक दिवस आपण त्यांचा पण डीपी ठेवला पाहिजे, एक दिवस आपण त्यांचा पण स्टेटस ठेवला पाहिजे. अशी एक सुंदर कविता आहे, ती सादर करतो. भोवत्या फडकीतल्या आईसोबत एखादी सेल्फी घेऊन बघ. भोवत्या फडकीतल्या आईसोबत एखादी सेल्फी घेऊन बघ. कधी डीपीला, कधी स्टेटसला बापाचा फोटो ठेवून बघ. कधी डीपीला, कधी स्टेटसला बापाचा फोटो ठेवून बघ. सोशल मीडियावर भेटण्यासाठी आज तू इजी झालास. मी सदा मोबाईलवर. सोशल मीडियावर भेटण्यासाठी आज तू इजी झालास आणि 1.5 GB च्या डबक्यामध्ये फारच तू बिझी झालास. मग याचे जर आपण तरुणाला विचारला तुमचं आव्हान काय, तर 1.5 GB कसा दिवस संपायचा तो डाटा, तुमचं आव्हानच नाही. बरोबर. सोशल मीडियावर भेटण्यासाठी आज तू इजी झालास आणि 1.5 GB च्या डबक्यामध्ये फारच तू बिझी झालास. 1.5 GB च्या बाहेर येऊन 1.5 एकरात राबून बघ. 1.5 GB च्या बाहेर येऊन 1.5 एकरात राबून बघ. कधी डीपीला, कधी स्टेटसला बापाचा फोटो ठेवून बघ. अरे जीवनाला दिशा देणारं बाप एक मॅप आहे. अरे जीवनाला दिशा देणारं बाप एक मॅप आहे आणि जगण्यात गाणं भरणारं आई एक रॅप आहे. एकदा त्यांच्या काळजात तू डाउनलोड एकदा होऊन बघ. एकदा त्यांच्या काळजात तू डाउनलोड एकदा होऊन बघ. कधी डीपीला, कधी स्टेटसला बापाचा फोटो ठेवून बघ. अरे फाटक्या कपड्यातला बाप पाहून समाजामध्ये तू लाजू नको. अरे फाटक्या कपड्यातला बाप पाहून समाजामध्ये तू लाजू नको. खोट्या परिस्थितीसाठी तू बदल्या सत्याला पूजू नको. आई बापाच्या काळजात तू अपलोड एकदा होऊन बघ. आई बापाच्या काळजात तू अपलोड एकदा होऊन बघ. कधी डीपीला, कधी स्टेटसला बापाचा फोटो ठेवून बघ. ही ओळख फार महत्वाची आहे. अरे बाप म्हणजे चार्जर आहे आणि माय चार्जरची पिन आहे. आज जर पाहिलं तर चार्जर असला तर पिन शिवाय चार्जरला काही महत्व नाही, आहे का नाही. अरे बाप म्हणजे चार्जर आहे आणि माय चार्जरची पिन आहे. म्हणून तुमच्या आयुष्याची बॅटरी अजून ग्रीन आहे. म्हणून तुमच्या आयुष्याची बॅटरी अजून ग्रीन आहे. त्यांच्यासाठी एकदा तू पॉवर बँक होऊन बघ. त्यांच्यासाठी एकदा तू पॉवर बँक होऊन बघ. कधी डीपीला, कधी स्टेटसला बापाचा फोटो ठेवून बघ. फक्त एकदा बांधावरती फक्त जाऊन उभा राहा. कधीतरी बांधावरती फक्त जाऊन उभा राहा आणि बापाच्या अंगातून निथळणारा घाम पहा. फ्री फायर नांगरासंग पबजी ठिकाण खेळून बघ. फ्री फायर नांगरासंग पबजी ठिकाण खेळून बघ. कधी डीपीला, कधी स्टेटसला बापाचा फोटो ठेवून बघ. कधी डीपीला, कधी स्टेटसला बापाचा फोटो ठेवून बघ. धन्यवाद. धन्यवाद. अतिशय उत्कृष्ट अशी कविता आता सध्याच्या युगात जे चालू आहे त्याच्यावर आधारित ही कविता सादर केली आहे तुम्ही. तर आपल्या तरुण पिढीला याचा त्यांनी मागोवा घ्यावा किंवा समजून घ्यावं. बरोबर. तर तुम्ही हे कविता करायला लागले तर त्याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट कसा वाढत गेला? तर लहानपणापासून वाचनाची आवड होती. लिहू कोण शकतो माहित आहे का? एक तर तो भरपूर वाचन करतो, एक तर तो प्रवास करतो, एक तर तो जग वाचतो, एक तर तो माणसं वाचतो, तोच लिहू शकतो. आता जेव्हा आम्ही शाळेत ना मस्करला शाळेत होतो, जिल्हा परिषद शाळेत, तिथं आम्हाला भराणी सर म्हणतो शिवशेठ सर, ते सर आम्हाला वाचनाची इतकी आवड लावली का भरपूर पुस्तकं वाचायला दिली. लहान पुस्तकं. ते काय पुस्तकं कोणती? जादूचा राजकुमार, जादूची राजकन्या, जादूची पेटी अशी म्हणजे जी उत्कंठा लावायची. मग इतका वाचन झाला ना, भरपूर वाचन झाला आणि भरपूर वाचन केल्यामुळे आपोआप लिहायला लागलो असं. आम्ही लिहिताना कधी प्रेमाच्या कविता त्यांनी जास्त नाही लिहिल्या, पण नंतर कळायला लागला आपण काय लिहायला पाहिजे.
हे सामाजिक कविता लिहिल्या आहेत, ज्या कविता लिहून आपण समाज प्रबोधन करू शकतो. भरपूर कवी लेखक आहेत, त्यांचा मी अभ्यास केला. हे लिहू शकत आपणही लिहू शकतो. आपणही कविता लिहून आपण समाजाची उन्नती करू शकतो, प्रबोधन करू शकतो. म्हणून मी लिहायला लागलो, म्हणून ही कविता केली. म्हणजे या क्षेत्रामध्ये उतरण्याचं कारण नेमकं असे तर अनेक पण वाचनातून अनेक पण क्षेत्र होतात, बरोबर. या क्षेत्रात उतरण्याचं कारण काय होतं? कारण काय होता का एक कविता एक प्रबोधनाचं एक साधन आहे. मी जर भाषण केलं तर मला भाषण करायला 1 तास लागेल, बरोबर. त्या 1 तासाचं भाषण मी 7-8 ओळीमध्ये लिहून मांडू शकतो, आहे का नाही. मी घराघरात जाऊन प्रबोधन नाही करू शकत. का बाबा व्यसन करू नका, पोषण शाळा शिकवा, आहे का नाही, मुलाबाळा शाळा शिकवा, अंधश्रद्धेच्या मागे लागू नका. मी घराघरात नाही सांगून जाऊ शकत. पण तीच कविता जर मी केली, रेकॉर्ड केली, युट्यूबला टाकली, तर मी घराघरात मोबाईलद्वारे पाहते, आहे का नाही. म्हणून मी हे करतो का आपण कवितेद्वारे जनजागृती करू शकतो. आणि तुम्ही आतापर्यंत कोणकोणत्या कादंबऱ्या लिहिल्या, परत कविता लिहिल्या? आतापर्यंत माझी जवळजवळ 7 ते 8 पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यात 5 माझे स्वतःचे आहेत. पहिला पुस्तक आहे तहान कविता संग्रह. हा माझा पहिला कविता संग्रह आहे. हे तहान कविता संग्रह म्हणजे पावसाच्या कविता, आईच्या कविता, वडिलांच्या कविता, आपले निसर्गाच्या कविता आहेत. दुसरा कविता संग्रह आहे तो झडप. माझे मित्र आहेत प्राध्यापक तुकाराम भोवर म्हणून, ते माझे मित्र आहेत. ते सांगत तू चांगल्या कविता लिहितो, पण जरा अभ्यास करा म्हणून लिहायला सुरुवात कर. मग ते वाहुदादा सोनवण्याचा मला गोधळ वाचायला लागला. गोधळ कविता संग्रह जो भिलोरी भाषेत आहे, नंदुरबार करता, तो मी वाचला. तर ते कविता संग्रहामध्ये आदिवासींच्या व्यथा वेदना वारुदादाने मांडल्या. जेव्हा मी तो कविता संग्रह वाचला, अरे ह्या वेदना मी पण मांडू शकतो माझे पेट सुरगाण्याच्या. म्हणून मी जो झडप कविता संग्रह लिहिला, अतिशय सुंदर कविता संग्रह आहे, आपले बोली भाषेत आहे. आणि तिसरा पुस्तक लिहिला त्या आदिवासींचा लोकसाहित्य, नाशिक जिल्ह्यातील आदिवासींचा लोकसाहित्य आहे. आपली ही जी आदिवासी संस्कृती आहे ना, पूर्णतः लोकसाहित्यावर अवलंबून आहे. आता लोकसाहित्य म्हणजे काय, मग तुमची ते घांगळपत्ती, डाक गीता, पुरावरची गाणी, गौराईची गाणी, लग्नाची गाणी, तेलवनाची गाणी, हळदीची गाणी, ज्या ज्या आपण सण उत्सव सादर करतो मौखिक पद्धतीने, ज्या गीता सांगतो, ह्या लोकगीता याचा मी संग्रह केला त्या आदिवासीच्या लोकसाहित्यामध्ये. मग त्या सगळ्या गौराईची गाणी आहेत, घांगळपत्तीची गाणी आहेत, डाक गीता आहेत, थाळ गाणं आहे, सगळे हळदीची गाणी आहेत, लग्नाची गाणी आहेत, सगळे आहेत. त्या तिसरा पुस्तक. आणि चौथा पुस्तक आहे पळसर नावाची कादंबरी. आदिवासी माणसाची जीवन पद्धती ही आदर्श जीवन पद्धती आहे. सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत एकदम आदर्शवर जीवन जगतो. सकाळी उठला, मस्तपैकी आंघोळ पांघोळ केली, नाहरी केली, जनावर घातली, मस्तपैकी रानात चालायला जातो, दिवसभर काबाड कष्ट करतो, संध्याकाळी आला मस्त चुल्यावरचा जेवण जेवण खाऊन मस्त झोपी जातो. आता कसं आता टीव्ही आल्या, आणि टीव्ही आल्यामुळे माणूस टाइमवर टीव्ही समोर करतो. पण पूर्वी मग अंगणात झोपायची, स्टोप फुकायची, म्हातारी कोतारी गोष्टी सांगायची, लहान लहान लेकरातून जाऊन बसायचे, किती छान दिवस होतं. ते सगळं जुनं दिवस मी कादंबरीत मानले. म्हणजे असं दिवस प्रत्येकाचे वाटायला येऊ असं. आता जे पुरुषांना म्हणजे त्या म्हाताऱ्याच्या गोष्टी किंवा धुनीवर बसणं, फेकाटणं, मोकळ्या झोपणं, आकाशात चांदण्या पाहणं, ह्यामध्ये त्यांचे नशीब पात्र नाही. ऐका राणा जाणं, करुंदा खाना, आंबा खाना, त्या तोरणा खाना, बरोबर आंब्याच्या झाडावर वडाचे कारण झालं, सुका खेळणं, हे आजच्या पुरुषांचे नशिबात नाही. आणि ह्या नशीब ह्या सुख कोणी आम्ही भोगला, म्हणजे कुठेतरी आला पाहिजे, त्या आठवणी कुठेतरी जपल्या गेल्या पाहिजे. त्या सगळ्या हे कादंबरी मध्ये आहे. आणि महत्वाचं म्हणजे ही कादंबरी अगोदर 10 वर्ष नांदेड विद्यापीठामध्ये होती एम.ए. च्या अभ्यासक्रमाने. नंतर मुंबईला लागली, आता अमरावती विद्यापीठामध्ये एम.ए. च्या अभ्यासक्रमामध्ये आहे. अशी आपली 8 वर्षी कादंबरी आहे. हे 4 पुस्तकं आहेत. 5वं पुस्तक आहे माकडांसाठी मोबाईल, हा बालकविता संग्रह आहे. त्या भागी असा का डायरेक्ट महाराष्ट्र शासनाने तो छापला, एससीआरटीने छापला, आणि महाराष्ट्रातील 60,000 शाळांना तो वाटप केला. हे 5वं पुस्तक. आणि ज्या काही मग सामुदायिक पुस्तक आहे, रामपात्रांची गाणी, आदिवासींच्या कविता, असे सामुदायिक पुस्तक आहेत. असे 7 पुस्तकं आहेत. आणि पुढचा माझा पुस्तक येणार आहे, कादंबरी येणार आहे, एक आदिवासी जीवन औषध. हे पुस्तक घेऊन तयार झालाय, ते आता प्रिंट करायला बाकी आहे. आणि पुढे मला एक आदिवासी चांगलिपी काढायची आहे. आता चांगलिपी कसा करवता ककवा, खळूचा खटाचा ककवा, खटा लोकांना माहित नाही, म्हणजे अशी अंकित तयार करायचं करुदाचा कर. कारण माझ्या भागातील पोषाला माहित आहे, करुदा माहित आहे, तो करुदाचा कर. खराट्याचा कर, खराटा पोषाला आपली माहित आहे का नाही. अशा पद्धतीने मला ते अंकित केले आहे. पुढील प्रकार अशा आपल्या पुस्तकांचा प्रकारचे आहे.
त्याचबरोबर मी ऐकून आहे की तुम्ही नाटकं पण लिहिलेत आणि शॉर्ट फिल्म पण केल्यात, तर त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती. आता कोविडचा काळ किती भयानक होता. कोविडचा काळ म्हणजे भयानक काळ होता. ते काळात म्हणजे जवळचा माणूस सुद्धा माझा जवळ होता. कोविड काळामध्ये फक्त तिच्याजवळ होता मोबाईल, तो तिला मित्र म्हणून. बरोबर, म्हणजे आपल्या गावाकडे एवढा प्रमाण होता कोविडचा, आपण एकदम मोकळा ढकला होता. मग तिथे आम्ही मित्र मंडळी ठरवलं, तो माझा ग्रुप आहे, जे सगळे माझे जे टीम आहे युट्यूबची, तर ठरवलं आम्ही का माझा जो मोबाईल आहे त्याला आपण दिलासा दिला पाहिजे. मग आम्ही कॉमेडी नाटकं काही केली आणि ते युट्यूबला अपलोड केले. मग त्यात आपले ते गावचे शोले खूपच फेमस झाला तो. आपल्या बोली भाषेत ते ऍक्टिंग काय ते पूर्ण आपले ओरिजिनल लोकेशन, म्हणजे ते ओरिजिनल शोले पिक्चर मध्ये पण नाही लोकेशन, तसं ते ओरिजिनल लोकेशन आम्हाला सापडलं आमच्या गावात. असं आम्ही ते मग व्हिडिओ अपलोड केलं. आणि मग ते एकनाथाने कसे भारू झाले, हे तुकाराम महाराजांनी अभंग लिहिलं. मग अभंगाने काय कीर्तन करायचं, मग त्या लोकांना कीर्तन कंटाळा वाटायला लागला. मग एकनाथाने भारुड आले, कॉमेडी करायची भारुडात. तसं आम्ही या कविता लोक ऐकून का बोर होते, मग आपण कोणत्यातरी माध्यमातून लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे म्हणून आम्ही नाटकं तयार केली, युट्यूबला अपलोड केली आणि ते समाजापर्यंत पोहोचवले. चांगलं संदेश पोहोचवलं. म्हणजे आपल्या इकडे ज्या लग्नामध्ये आवाज खर्च करते आहे, आपली लोक गण कष्टाळू आहे पण व्यसनाधीन आहे, दारूचं प्रमाण आपल्या लोकांना जास्त आहे. म्हणजे आपल्या माणसाला 100 वर्ष आयुष्य आहे, पण जास्त व्यसनाधीन झाल्यामुळे तो लवकर आजारी पडतो, मरतो. पूर्वीचा माणूस आपला सकस आहार खायचा, ते तर रानभाज्या, वासरटा झाला, आकरीची भाजी, कुरळाची भाजी, तेरा काय, वासरटा काय, बरं भाज्या नाव शेवळा बिवळा काय, ह्या खायचा. पण आता तिच्या जेवणामध्ये काय झालंय, हे चिकन मटन सारखे पदार्थ जास्त यायला लागले, त्यामुळे तो आजारी पडत. मग ह्या गोष्टी आपल्या समाजापर्यंत पोहोचाव्या म्हणून आपण ह्या व्हिडिओ माध्यमातून जनजागृती केली. असा आपला नाटकाचा प्रवास होता. बरोबर. त्याचबरोबर तुम्ही सांगितलं की कादंबरीमध्ये तुम्ही सण, उत्सव, परंपरा हे सगळे केले. तर आपल्या आदिवासींचे कोणकोणते सण आहेत ते अजून पण साजरे होतात आणि ते पुढे वाटचाल होऊ राहिले त्याच्यावर? अतिशय चांगला प्रश्न विचारला तुम्ही. कारण आदिवासींच्या जीवनामध्ये सणाचा फार महत्व आहे. आदिवासी माणूस सण हा फक्त टाइमपास म्हणून नाही साजरा करत, ते प्रत्येक सणामागे वैज्ञानिक अनुष्ठान आहे. आता मी नागपंचमीपासून सुरुवात करतो. आता आपण आत्ताच नागपंचमी साजरी केली, बरोबर. तर नागपंचमी आदिवासी माणूस का साजरा करत होतो, तर आदिवासी माणसाचं संपूर्ण जीवन ह्या रानावनात जातं, काट्याकुट्यात जातं, पालापाचोळ्यात जातं, अन्नवाणी फिरत होतो. मग ते नागदेवताला ते सापासुपांची विनंती राहते का हे आम्हाला तावशी लोकांचं रक्षण करतो, आम्ही इकडे हिंडतो. म्हणून तो संध्याकाळी घरी येतो नागपंचमीच्या दिवशी, त्याची मनोभावे पूजा करतो. आज शहरामध्ये कर्मकांड चालू आहे, कुठेतरी वारोळा जायचा, त्या दूध द्यायचा, नागाला बाजायचा, ऐकायला हे कर्मकांड आहे. पण आदिवासी माणूस असा कोणतेही सण कोणताही कर्मकांड करत नाही, हे लक्षात घ्यायचं आपण. तो मस्तपैकी मनोभावे पूजा करतो. नागपंचमीला आपण महत्वाची गोष्ट जगाला दिली ती म्हणजे दिली वारली पेंटिंग, जी आपण पुढावर पचवी काढतो, पुढाची सारवतो, तिच्यावर पचवी काढतो. वारली पेंटिंग, जी वारली पेंटिंग आपली पुढावर होती ती आज 5 स्टार हॉटेलने घेतलेली आहे. 5 स्टार हॉटेलमध्ये जी पेंटिंग लावली जाते ही पूर्वाधिक काळापासून ही पेंटिंग आपण करत होतो. आणि तिचा स्वीकार आम्ही जगाने केला. म्हणजे किती मोठी आदिवासी देणगी आहे, बरोबर का नाही. आणि ह्या दिवशी आपण प्रत्येक सणाला काहीतरी पदार्थ बनवतो, प्रत्येक सणाला काहीतरी पदार्थ बनवतो आपला. तर हे आपण नागपंचमीला कोंडी खातो, कोंडी. कोंडी आताच्या पिढीला नाही माहित कोंडी म्हणजे काय. तर वरे भाजली जाते, ती दळली जाते, तिची पिठात लाडू गुळ टाकून, साखर टाकून किंवा तशी पण खाली जाते, पावडर सारखी ती खाली जाते कोंडी. तर हे वरेचा असा उपयोग आहे की पचायला हलकी. पावसाळ्यात हा पदार्थ खाल्ला तो पचायला हलका असतो. तुम्ही जड पदार्थ खाल्ला अपचन होतं, पण कोंडीसारखा पदार्थ जर पावसाळ्यात 15 दिवस खाल्ला तुम्ही तर मग अपचन वगैरे होत नाही. तो सात्विक आहे, पौष्टिक आहे. म्हणून नागपंचमी सणा 15 दिवस, नागपंचमी सणापासून 15 दिवस कोंडी खाली जाते. आलं लक्षात ना. हे किती मोठा विज्ञान आहे याच्या पाठीमागे आहे. हा झाला नागपंचमी. आता नंतर आपला येईल पोळा सांगतात, बैल पोळा. ज्या बैला बिचारी जित्रा आपल्याला पोसत आहे त्यांच्या बळावर आपण शेती करतो, त्यांची कृतज्ञता म्हणून आपण बैल पोळ्याला त्यांची पूजा करतो, एक दिवस त्याला आराम देतो, एक दिवस त्याला गोडा जेवण करतो. ही कृतज्ञता आहे निसर्गाप्रती. मग हा पोळा आपण साजरा करतो. नंतर दिवाळी आली. आपला सगळ्यांचा सणात मध्ये भरपूर सण आहेत, पण मी मेन सण सांगतो. दिवाळी आली. दिवाळी म्हणजे आदिवासी माणूस किती गरीब राहो पण दिवाळी तो साजरी करणार. मळ्यात सगळ्यांना जाईल, कामावर जाईल, पैसे कमवणार, पण दिवाळीला आपल्या पोशाने नवीन कपडे घेणार आहे का नाही. हा दिवाळी. ते दिवाळीला म्हणजे घरी फटाके राहत नाही, राहत गोडधोड राहत नाही, पण आनंद मोठा राहतो दिवाळीला. घरात काही असं किंवा नसं
पण दिवाळीला जो चेहऱ्यावर आनंद राहतो ना तीच त्याची मोठी दिवाळी, सगळी प्रसन्न वातावरण आहे. तर दिवाळीच्या वेळेस आपल्या इकडं सावीला जात होते, सावीला त्यावेळी आपल्या इकडं वाळू माहित आहे, काकडी मोठी काकडी वाळका उपलब्ध राहते. मग ते केळीच्या पानावर किंवा असे पानावर ते हळदीच्या पानावर ते सावीला केले जाते आणि ते खाल्ले जाते. ते सुद्धा त्या टायमात थंडीच्या दिवसात पौष्टिक राहते, आहे का नाही. म्हणजे दिवाळीचा सण म्हणजे भरपूर दिवाळीचाही महत्व सांगता येईल आपल्याला. नंतर तो आपला महत्वाचा सण सांगतो तुम्हाला संक्रांत. मध्ये एका सण गेला असेल चुकला असेल संक्रांत, किंवा मध्ये पितृ सर्व पितृ अमावस्या जे आपले पूर्वज आहेत, ते पूर्वज आहे आपल्याला जन्म दिला, पूर्वज आहे आपल्याला वाढवला, शेती माती ताब्यात दिली आपले, त्याची कृतज्ञता म्हणून आपण त्यांना नैवेद्य दाखवतो, आगाई पाळतो, ते पितृ आपण साजरे करतो. म्हणजे पूर्वजाची पण आठवण आहे आपल्याला. आज जर आपण पाश्चिमात्य देशात गेला तर आज जे आई वडील त्यांना पण लोक कुशल विचारत नाही, मुलाबाळ विचारत नाही, पण आदिवासी पूर्वापार चाललेले आपले पूर्वजांना मानतो. नंतर संक्रांत येते, बरोबर. संक्रांतीचा महत्वाचा म्हणजे काय, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, काय करा, नाती गोष्ट जपली जाते. तो किती वाईट असेल, दुश्मन असेल आपला, पण संक्रांतीला जवळ जाऊन तिळगुळ देऊन गोड गोड प्रेमाने बोलायला हवा. आणि दुसरा महत्वाचा म्हणजे पदार्थ केला तो धिंड्र्या. आपण देशी भाषेत धिरडे सांगू, धिंड्र्या. ते धिंड्र्या केल्या जाते, उंड केले जाते. हे पदार्थ ते वेळेस हिवाळ्यामध्ये खायला सात्विक राहते म्हणून केलं जाते. आणि पुढचा महत्वाचा म्हणजे होळी. आदिवासीच्या जीवनामध्ये दिवाळी आणि होळी हे अतिशय महत्वाचं सण आहे. तो होळीच्या टायमात कामावर होतो म्हणून कामावर नेतून होळी पेटवली जाते. आणि ते कर्मकांड आहे ते होळीमध्ये थोडासा आपण ते लाकडं आणतो, ते पेटवतो, निसर्गाचा नाश करतो आपण. ते होळीमध्ये काय केलं पाहिजे, आपण आपले जे दुर्गुण आहेत ते जाळलं पाहिजे. आपल्यामध्ये अहंकार आहे, लोभ आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्यामध्ये आहेत, त्या आपण त्या दिवशी होळीच्या दिवशी जाळल्या पाहिजे. होळीचा एक प्रमुख वैशिष्ट्य काय आहे, ज्या दिवशी परंपरा जपल्या जाते, म्हणजे सोंगा नाचवली जाते आहे. असं भरपूर जरा सांगता येतील, पेरणा आहे, सोंगा आहे, त्या डेऱ्यावाल्या बाया आहेत, त्या डेऱ्याचं गाणं सांगते आहे, ते सोंगा नाचवली जाते, पावलीवाले येते, ढोलवाले येते, नाचत आहे. म्हणजे ते होळीचं 7-8 दिवस एकदम म्हणजे आदिवासी रूढी परंपरा जपली जाते होळीच्या टाइम, आहे का नाही. आणि पुढचा दुसरा नाही आपला तो महत्वाचा म्हणजे आखाती, गौराईचा सण. त्याला आपण प्रमाण भाषेमध्ये अक्षर तृतीया सांगतो, आपल्या भाषेत आखाती सांगत आहे आणि आपण गौराई सांगतो. हा अतिशय महत्वाचा सण आहे. हा जो आपला आदिवासीचा शेवटचा सण आहे वर्षातला. तर ते गौराईमध्ये चांगली माती आणली जाते, फ्रेश माती, बांबूची दुर्डी राहते, ती सारवली असते, माती टाकली जाते आणि त्यात मग गहू, उडीद, नागली, ज्या ज्या आपण पावसाळ्यामध्ये अन्नधान्य केलं त्या पेरला जातं, त्याला पाणी घातलं जातं. पाणी घातल्यावर ते उगवत येते, गौराई सांगत आहे. 8व्या 7व्या 8व्या दिवशी जेव्हा पाणी जाते ना, तो कोणता पीक चांगला दिसत, म्हणजे गहू चांगला उगवलाय का, उडीद चांगला उगवलाय का, वरी चांगली उगवले का, नागली चांगली उगवले, याच्यावरून शेतकरी अंदाज घेतो का हे वर्षी हे पीक चांगलं येणार आहे. जर नागली चांगली उगवली असेल तर हे वर्षी नागली चांगली येणार, उडीद चांगला उगला असेल तर हे वर्षी उडीद चांगला येणार. म्हणजे शेतीचा अंदाज गौराईमधून घेतला जातो आणि नंतर ती पुढं पेरणी केली जाते. म्हणजे आदिवासीसारखा वैज्ञानिक अधिष्ठान कोणाजवळ हे नाही, असा हे सणांचा महत्व आहे. म्हणून आजही पूर्वापार हे सण चाललेले आहेत. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे का शिकली सवरलेली माणसं शहरात जाऊन पडली. दर दिवशी त्यांचा सण चालू आहे, दर दिवशी चिकन मटन आमका पदार्थ दर्शी सण. पण कधी कधी गावावर हे सण आपले नाती गोत्यासमोर साजरे करावं ही माझी विनंती आहे. बरोबर. त्याचप्रमाणे आपण आता हल्लीच्या काळात युनेस्कोने 9 ऑगस्ट हा आदिवासी जागतिक दिन घोषित केलाय. तर तो पण आपण एक सणासारखा साजरा करतो. तर त्याच्याबद्दल मला थोडक्यात माहिती सांगा. बरोबर आहे, फार मोठी गोष्ट आहे. कारण आदिवासी म्हणून आपल्या सुद्धा एक अस्मिता आहे. बरोबर, आदिवासीचा आपला 9 ऑगस्ट हा मोठा सण आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तो आपण कशा पद्धतीने साजरा करायला पाहिजे, आहे का नाही. ज्यांचे पायावर आदिवासी संस्कृती उभी आहे त्यांना त्या दिवशी बरोबर त्याचा सत्कार केला पाहिजे. उदाहरण तो थाळ गाण्यावाला झाला, घांगळ भक्तीवाला झाला, आपल्या सोयाबीन दोषा झाल्या. आजही जेव्हा आपल्या बाळातील बायका दवाखान्यात जाते डॉक्टरने डिलिव्हरी करत, ज्या दाया म्हणून नेमल्या म्हणजे आपल्या सोयाबीन ह्या डिलिव्हरी करत आहे का नाही. मग जास्त ज्ञान कोणाला हे बाहेर, मग असे बाईचा सत्कार केला पाहिजे. या दिवशी ढोलकर आहे, पावलकर आहे, ठाकऱ्यावाला आहे, मागड्यावाला आहे, जे जे कोणी आदिवासी संस्कृती लेखक आहेत, कवी आहेत, जे कोणी आदिवासीची संस्कृती रक्षण करते त्यांना त्या दिवशी स्टेजवर बोलवून त्यांचा मनोभावी सत्कार करायचा का बाबांनो खरोखर तुमच्यामुळे ही आदिवासी संस्कृती उभी आहे, तुम्ही धन्य आहात,
अशी तुम्ही जपा. आज काय झालं तर तुम्हाला माहित आहे, आज जर आदिवासी दिन आलं, डीजे बीजे आणलं जाते, डीजे आणला पाहिजे, मुलांना रोजगार मिळतो. पण डीजेवर किती नाचावा, कसा नाचावा, खाऊन नाचावा, पिऊन नाचावा, काही मर्यादा आहे. आजकालचा तरुण बेधुंद होऊन नाचतो. काय म्हणजे आदिवासी दिनाला काहीच तारतम्य राहिलेला नाही. अशा दिवशी काय केलं पाहिजे, वैचारिक विचार मंथन केला पाहिजे. आदिवासी दिनाला वैचारिक विचार मंथन केला पाहिजे. ज्या जुन्या परंपरा आहेत त्या लोकांनी सांगितल्या पाहिजे. ज्या चांगल्या परंपरा, औषध मुळ्या, ज्या ज्या काही चांगलं होतं त्या दिवशी सांगितलं पाहिजे. अशा पद्धतीने आदिवासी दिन साजरा केला पाहिजे. जर तुम्ही डीजे बीजे आणून दारू बिरू पिऊन जर नाचत व्हाल तर आदिवासी दिन साजरा करू नये. आलं लक्षामध्ये ना. असं. आणि आदिवासी दिन हा का साजरा केला जातो? मूळ मालक आदिवासी आहे. हे विश्वाचा मूळ मालक हा आदिवासी आहे. आदिवासी समाजावर हा आदिवासी दिन चालू आहे. ऐका काय, याचे जंगल आहे, याची संस्कृती आहे, ते कोणी आपल्याला जतन करून ठेवले? आदिवासी माणसाने. म्हणजे माणसाचा सत्कार करणं हे माणसाला पुराणं गरजेचं आहे. म्हणून हा दिवस आपण साजरा केला पाहिजे. कारण जोपर्यंत हे भूतलावर आदिवासी आहे तोपर्यंत तुमचा निसर्ग वाचणार आहे. जर हा आदिवासी संपला खेड्यापाड्यातून तर तुमची संस्कृती संपणार आहे, तुमची जंगल सुरक्षित संपणार आहे आणि विश्व संपणार आहे. म्हणून आजच्या दिवशी हा आदिवासी दिन साजरा करून आदिवासींना अस्मिता मिळवून दिली पाहिजे. आपल्या आदिवासी समाजातील काही परंपरा तुमच्या नाटकात उतरवल्या आहेत? आमच्या इकडे बरेचशे व्हिडिओमध्ये आदिवासी परंपरा आहे. आमचा विषय तो आहे आदिवासी संस्कृती. असा ज्या ज्या आदिवासी रूढी परंपरा चांगल्या आहेत, सण आहेत, उत्सव आहेत, वार आहेत, होळी आहे, दिवाळी आहे, गौराई आहे, त्या आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. तर आपला विषय तो आहे आदिवासी संस्कृती रक्षण करणं. त्याद्वारे लोक शिक्षण किंवा समाज प्रबोधन हे कशा प्रकारे करता तुम्ही नाटकांमध्ये? तुम्ही जर पाहिले असाल, आपले व्हिडिओ पाहिले असतील तुम्ही, बरोबर, कवितेमधून जनजागृती करतो आपण, व्हिडिओ मधून करतो. कोणते विषय मांडले त्याच्यामध्ये आपण? आदिवासी म्हणून खूपच कष्टाळू आहे. मी मगाशीच बोललो, पण व्यसनाधीन जास्त आहे. तर व्यसनाधीनतेचं प्रमाण कमी केलं पाहिजे. बरोबर आहे, ही गोष्ट आहे. अजूनही आपली माणसं आपल्या पोषाने शिकवत नाही. 10वी 12वी झाली की मुलींची लग्न करून देऊन मुली सासर वाढले. बरोबर, पोषे 10वी 12वी शिक्षण केला का डायरेक्ट कामावर, टेंडरवर. बरोबर, ते पण शिकला पाहिजे. आता आपले IAS डॉक्टर योगेश बरसर सारखे फणस पाडायचे सुपुत्र IAS आहे, कलेक्टर आहे. ते आपण जाऊन शिकू शकतात. मग आपले मुलं का शिकू शकत नाही? हे आपल्या विषयी कवितेद्वारे राहतात. बरोबर. आताच्या पिढीला ही कला सांगणे सोपं आहे की अवघड आहे? आता तर सोपं आहे. अवघड तर काय, आता आपल्या हातामध्ये सोशल मीडिया आहे, आता स्मार्टफोन आहे. पहिला तरी मध्ये कॅमेरा आणायचा, व्हिडिओ शूट करायचा, लोकांना दाखवायचा. कॅमेरा तुम्ही काही शूट करू शकता चांगला. आणि व्यासपीठ आहे, युट्यूब आहे, फेसबुक आहे, तुम्हाला मोठा व्यासपीठ निर्माण करून दिलाय, मोठा विचार मंच आहे. बरोबर, तुम्ही चांगला घेऊन त्याच्यावर टाकायचा आणि प्रबोधन करू शकता. असा एकदम सोपा झालाय. फक्त आपण अभ्यास करून काय गोष्टी टाकल्या पाहिजे त्याच्यावर. मग आता ते करू राहिले का पोरं किंवा आताचा युवक तरुण ते करू राहिले का? करतायत बा, फक्त मोठ्या बोलण्याचे करतात. म्हणजे काय म्हणलं, फक्त रील्सचे मागे लागलेले आहे. कोणता तरी रील्स बनवणार टाकणार, तर रील्स हे असा बनवला पाहिजे का त्याच्यात थोडासा तरी मेसेज गेला पाहिजे. टाइमपास तर कोणी करू शकतो ना. आहे ठराविक माणसं आहेत, ठराविक युट्यूब चॅनल आहेत, फेसबुकला चांगल्या चांगल्या पोस्ट येतात, लेखक कवी वेगवेगळे मस्त गाणी. आता आपले आदिवासी मुलं सुद्धा संगीतकार झालेले आहेत. भावेश बाबू सारखे अतिशय सुंदर सुंदर आदिवासी चालीरीतीची गाणी देतात. बरोबर, असे युट्यूब. आता आपल्या इकडं रांगणा नावाची वेबसिरीज प्रसिद्ध आहे. इकडं हातूकडे कासव नावाचा चित्रपट काढला आहे का ना. हिमराज गावी सारखे अतिशय डायरेक्टर आहेत, जे चांगले आपल्याला वेबसिरीज दिल्या. म्हणजे भरपूर अशी नावं घेत आहेत. भरपूर युट्यूब चॅनल आहेत, भरपूर अशी माणसं आहेत का काहीतरी आपल्या समाजासाठी करतायत. आणि तुम्ही आदिवासी लेखक किंवा आदिवासी असल्यामुळे तुम्हाला समाजामध्ये कोणकोणते आव्हानं आले आतापर्यंत? आता कसं आहे, माझा जन्मच खेड्यात झाला, अजूनही मी खेड्यातच आहे. त्यामुळे आदिवासीच्या रीती रिवाज, परंपरा, रूढी परंपरा, सण उत्सव, भाषा विषय माझ्या अंगात घेतले सगळे. असा त्यामुळे मला अवघड असं काहीच वाटलं नाही. मला सगळं सोपं वाटतं की मी नेमका काय केलं पाहिजे, मी नेमका काय करून माझ्या समाजाला चांगले मार्गावर आणलं पाहिजे. असं माझ्यासाठी अवघड आता काहीच नाही. अडचणी पण काय आल्या नाही. त्याच्यात आपण ते चांगलं करतो ना, चांगल्या गोष्टीला अडचण येत नाही. तुम्ही जर चांगल्याची पाठीमागे काहीतरी वाईट करत होईल त्या अडचण येते. चांगला करायला अडचणी येत नाही. जरी अडचण आला तर माणसाने चांगला करत राहावा, मग बरोबर पुढे जातं. पण असे क्वचित आपल्या समाजामध्ये थोडे थोडे किडे असतात का ते, म्हणजे एखादा पुढे जातो तर त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतो. बरोबर,
तर त्यामध्ये तुम्ही काय म्हणजे त्यांचा विचार नाही करायचा. एक जरी किडा असला, एवढे गहू आहे त्यात एक किडा असला तरी गव्हाला काही परिणाम दळला तर आपण चांगला भेटतो, बरोबर. हा विचार करायचा 100 एक जर वाईट आहे पण 99 चांगले आहे, त्यांचा काय आपण 99 माणसाचा विचार केला पाहिजे. एक माणूस सोडून द्यायचा आणि जो यावर टीका करणार आहे त्याची पात्रता समजायची. तो जर माझ्या लायकीत असेल तर त्याच्या नादी लागायचा, नाही त्याच्या नादी लागायचा नाही. त्याची पात्रता काय माझ्यावर टीका करायची. तो जर असं एक सामान्य असेल, शुद्ध असेल, काय म्हणजे काही लातून जात असेल तर त्याचा मनात काय होतो. पण माझ्या पाठीमागे जर 99 माणसं 100 असल्या चांगली गोष्ट आहे ना. म्हणून वाईट चांगली गोष्ट करताना असा विचार अजिबात करायचा नाही. सरकारकडून किंवा समाजाकडून तुम्हाला हे नाटक बसवायला किंवा कविता संग्रह करता त्याला येणारा खर्च किंवा म्हणजे काही मदत मिळते का तुमच्या? नाही काय अशी मदत काही नाही, पण मिळते असं पण आपण घेतली नाही. पण मी असं ऐकून आहे का आदिवासी विकास भवन मार्फत पुस्तक प्रकाशनासाठी किंवा निधी काहीतरी दिला जातो असं. पण आम्ही काय मागितलं नाही आलो, हे सगळं आपल्या स्वतःच चालू आहे. आणि एक आवड आहे, आवड असेल तर माणसाला सवड मिळते, सवड असेल तर माणूस किती खर्च करत असं आहे. आपली सामाजिक बांधिलकी म्हणून आपण हे करू शकतो. तुमची कला सादर करण्यासाठी तुम्हाला असा एखादा मंच तयार किंवा उपलब्ध करून दिलाय का? आता जेव्हा हा मंच तर भरपूर आहे आता, म्हणजे प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम होतो, काय अडचण. आजकाल मोठे मंच सुद्धा आपल्याला सादरीकरणासाठी चांगल्यापैकी स्टेज मिळत आहे, काय अडचण मंच मिळत आहे. एखाद्या नव्या पिढीला जर समजा कला सादर करायची असली, त्याला ही कला शिकायची असली तर तुम्ही त्यांना कोणती शिकवण द्याल? माझ्या आजच्या तरुण पिढीला हे शिकवण आहे. आज जर तुमच्याजवळ स्मार्टफोन आहे, बरोबर, चांगला मोबाईल आहे, तर तुमच्याजवळ हे आव्हान आहे. एक आदिवासी म्हणून तुम्हाला आदिवासी संस्कृती टिकवायची आहे. त्यासाठी तुम्ही गावात जा, खेड्यापाड्यात जा, मावल्या रंगते आहे, डाका रंगते आहे, ज्या ज्या परंपरा आहेत शूट करायच्या, मोठ्यापैकी अपलोड करायचं की आपला आदिवासी भरपूर विषय आहे. सण आहे, उत्सव आहे, त्योहार आहे, नागपंचमी का साजरी केली जाते, वाघबारशा का साजरी केल्या जातात, दिवाळी, होळी, असे भरपूर असंख्य विषय आहेत. असे विषय घेऊन असे तरुण पोरांनी आपली संस्कृती जपावी, असा चांगला त्या समाजाला द्यावा. फालतू व्हिडिओ टाकण्यापेक्षा, फालतू फेसबुकवर युट्यूबवर टाइमपास करण्यापेक्षा समाजाला रुचल पचल तुम्हाला आवडल काहीतरी प्रबोध होईल असा टाकला पाहिजे. अशाची तरुण पिढी माझी विनंती आहे. आणि युट्यूब सारखे, फेसबुक सारखे माझ्या आधी इन्कम आहे. फक्त मोबाईल तुम्ही गेम खेळण्यासाठी नका वापरू, तर काहीतरी इन्कम त्याच्यातून शोधा तुम्ही. अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ टाकला तुम्हाला इन्कम सुद्धा चालू असं. आपल्या आदिवासी भागातील युवक त्यांच्यात एकदम चांगला म्हणजे माहिती आहे किंवा चांगलं त्यांच्यामध्ये कला आहे, तर ती कला पूर्ण समोर बाकीच्या समोर सादर करायला ते लाजतात. ते लाजण्यामागचं कारण काय आहे? त्याचं आहे हसते मला बापूने हसल बा, पहिला कारण काय मला बापूने हसल का काय, ते हसण्यामुळे किंवा याच्यामुळे तो लाजतो. तर त्याला माझी अशी विनंती आहे, कोणी हसत नाही, कोणी हसत नाही, आपलं मन आपल्याला हसत. जोपर्यंत आपल्याला मन आपला हसत ना तोपर्यंत तुम्ही समाजापर्यंत येऊ शकणार नाही. तुमच्या मनाला तयार करा अगोदर. आता तुम्ही पाहून आपण बघा ना त्याच्यावर सोशल मीडिया, युट्यूबवर, फेसबुकवर बिनधास्त लोक बोलत आहेत, काही बोलत आहेत, ऐका नाही. आपण मोकळा झाला पाहिजे, पण मोकळा होताना चांगला मोकळा व्यक्त झाला पाहिजे आपण. त्यामुळे लाजण्याचा प्रश्न नाही. माझ्या आजच्या तरुण पिढीला विनंती आहे, तुमच्या जर कला असेल, कसं असेल, अजिबात लाजायचं नाही. तुम्ही तुमची कला सादर करा. आणि आताच्या युगात आपण गावाकडून शहराकडे येतात, तर मी असे भरपूर बघितले पोरं का ते त्यांच्याकडे माहिती किंवा त्यांचं कला असते, पण ती सादर करताना त्यांची भाषा आड येते, त्या भाषेला लाजतात, ती दुसऱ्या पुढे सांगायला लाजतात. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? हा एकदम महत्त्वाचा प्रश्न विचारला असतो. भाषा आपण पाहिलाच ना, मला प्रमाण मराठी नाही बोलताय, पण मध्ये मी बोलण्याचा प्रयत्न करतो. मी गावात राहतो, खेड्यात राहतो, त्यामुळे आपली आदिवासी बोली भाषा आहे पूर्ण माझ्या अंगात होते. मी जरी शुद्ध मराठी बोलण्याचा प्रयत्न केला तरी माझी टोनी काही प्युअर आदिवासी आहे. त्यामुळे मी बरेच ठिकाणी आपलीच भाषा बोलतो, आपलीच भाषा बोलली पाहिजे, ही आपली अस्मिता आहे. जेव्हा तुमची बोली तुमचे बोलण्यातून निष्ठल तेव्हा तुमची संस्कृती मरणार आहे. जोपर्यंत माणूस आपली भाषा बोलतो ना तोपर्यंत तुमची संस्कृती टिकणार आहे. म्हणून आजचे जे पोषाख आहे ते विनाकारण लाजत आहे. आता तर आपण पाहिलं, आपण नाही का सांगतो, 2 खानदेशी माणसं भेटलेले की आयाला सुरू होते त्याची, कारण त्याला अस्मिता आहे त्यांची भाषेची, गर्व आहे त्यांना. म्हणजे आपली भाषा गावठी बुवा हे सुद्धा अशा भाषा नाही आपली. आपली एक स्वतंत्र आदिवासी बोली भाषा आहे आणि ती आपण समोर येऊन बोललीच पाहिजे, आपला ब्रँड निर्माण केला पाहिजे. आज जेव्हा मी कुठे जातो ना
शालीमारला जातो किंवा कुठे एखाद्या दुकानात जातो, एखाद्या गेलो काय घ्यायला, तो पहिला प्रश्न मला राहतो त्यांचा, तुम्ही का पेट सुद्धा नाही करत? कशामुळे मला ते ओळखला पेट सुद्धा नाही करत? माझी भाषा, कारण माझी भाषा मला ब्रँड झाला. माझ्या भाषेवर जर माझा प्रांत जर ओळखत असेल तर माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. म्हणून आजची तरुण पिढी लाजायचंच नाही. तुम्हाला जर बोली भाषा चांगल्यापैकी आपली येते तर आपली भाषा बोला ना. जर तुम्हाला जर मराठी येत नाही तर आवडून का बोलायचे? बरोबर आहे. बोलली पाहिजे. समोर जर तसा व्यक्ती असेल तर बोला, त्याच्यात काय अर्थ नाही. माणसाने प्रत्येक भाषा बोलली पाहिजे, हिंदी बोलली पाहिजे, मराठी, इंग्रजी, पण आपली बोली भाषेला अजिबात विसरायचं नाही असं. त्यामुळे आजच्या तरुण पिढीला किंवा कोणाला माझी विनंती आहे का बोली भाषा बोललीच पाहिजे. आणि आपल्या आदिवासी समाजाबद्दल समाजामध्ये काही गैरसमज आहेत, तर ते गैरसमज न बाळगता त्यांनी म्हणजे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ते गैरसमजाबद्दल आता गैरसमज म्हणजे आजही काय आहे म्हणजे भूताटकी बुवा, भूताळ्या बुवा, गावगुंडे बुवा, मग भगत बघायचं, ते भक्ती करायची, मग तो दान पाहणं बघायचा. ऐका नाही, आजही एखादा आजारी माणूस पडला आधी भक्ता करतात. काही काही घर असे आहेत आजही आजारी पडले तर भक्ता करता मग तो झाडतो, ऐका नाही, मग तो दान पाहतो, काय करतो ते नाही असा. आजही सरपंच बिरप काय चावलं आजही भक्ता केलेला जातो. म्हणजे अशा काही अनिष्ट परंपरा आहे ना, ते आपण सोडले पाहिजे. आता आज विज्ञान बघा पुढे गेलाय. आजार पाजार डिलेव्हरी सरपंच वगैरे पहिला आपण दवाखाना गाठला पाहिजे, ऐका नाही, म्हणून ह्या अनिष्ट चालू आपण सोडून दिल्या पाहिजे असा. ह्या काही अनिष्ट सोडल्यास मग सगळ्यात चांगला आहे आदर्श समाज असा. पण मग हे आता दवाखाने किंवा दळणवळणाची साधनं आता आपल्याकडे आली, याच्या पहिले दवाखान्यात क्वचित लोक जायचा, नाहीतर जायचा नाही. पण त्यावेळी त्यांच्यावर उपचाराचं साधन काय होतं आदिवासीमध्ये? त्यावेळेस जेव्हा तो आजारी पडला तो भक्ता करता यायचा. आता मी वैद्य विज्ञान सांगतो त्याची पाठवता. मग भक्ता समजा मला ताप आला, दवाखान्याची सोय नाही, मग मी भक्ता करताना मग भगत काय करतो, निरगुडीचा ढाळा आणतो, मग तो झाडतो असा. बरोबर 10-15 मिनिटं झाडतो आणि थोड्या वेळात ते मासा ताप उतरतो. मग तो भगत काय सांगतो, आता मला नागे झपेट लावतो, सगळे अंगाला नागे झपेट लावतो, मग तो ताप उतरतो. आता याची पाठीमागे विज्ञान आहे. निरगुडाची ढाळा ही शीत शामक वनस्पती आहे. तिथं आपण डोक्यावर उठले तर आपल्याला उन्हाळा पडत नाही किंवा ऊन लागत नाही आपल्याला. मग त्याची साधी फिरवण्यामुळे उष्णता शरीराची कमी होते ऑटोमॅटिक. तो पाला तो उष्णता शोषून घेतो, त्यामुळे तो ऑटोमॅटिक ताप उतरतो. आधी जर नागेचा पीठ तुम्ही लावला तर नागेच्या पीठामध्ये शीत शोषून घेण्याची क्षमता आहे. मग ते नागेचा पीठ शोषून घेतं ना, आपोआप तुमचा ताप उतरतो. याच्या पाठीमागे विज्ञान आहे. मग त्यामुळे ते अंगसंधी चालू दिला, रगत वाढते. मग हे करणं बरोबर आहे का, कितपत बरोबर आहे? बरोबर, हा सुद्धा चांगला प्रश्न आहे. आता पूर्वी ह्या गोष्टी का साजऱ्या केल्या जायच्या, मावल्या बिवल्या बरोबर का साजऱ्या केल्या जायच्या? तर आदिवासी माणसाचा सखा पाठीराखा म्हणजे डोंगर, डोंगरावर तो शेती करतो, नागली पिकवतो, उडीद कुळीद भात बीज सगळ्या डोंगरावर पिकवतो. बरोबर, हा डोंगर जर मला पोसतो, मला डोंगर जर जगवतो, तर डोंगराची अस्मिता म्हणून कृतज्ञता म्हणून त्याचा उत्सव केला पाहिजे. पण कसा उत्सव करायचा? मग डोंगराजवळ त्यांनी दगड पाहिला, ते दगडात त्यांनी शेंदूर लावला, ते मनाचे देवता तयार केले. माऊली, माऊली म्हणजे आई, जी आई मला वाढवते जगवते ती आई, म्हणजे डोंगर मला वाढवतो जगवतो ना, मग ती माऊली ती डोंगर ही आई बा माझी, ती माऊली त्यांनी स्थापन केली. मग आईचा उत्सव केला पाहिजे काहीतरी, असा पहिले शेंदूर लावून नाही जमणार. मग उत्सव करायचा म्हणून काय करायचा, त्यांनी माऊली आठवल्या. मग आता वाजवायला काय ढोल, ते काय ढोल होता, पावली होते, ज्याला आता इलेक्ट्रिक काहीच लागत नाही, तोंडाने फुकायचा हाताने वाजवायचा. पण नाद काय, जगाचा सगळ्यात मंजूळ नाद ते पावलीमध्ये आहे, ढोलामध्ये आहे, त्या वाजवायचा. बकरा मारला जातो, कोंबडा मारला जातो बुवा. तर पूर्वीच्या काळी जेवण खाऊन करायला नाहीतर असे घरी बोकड्या धरून खाते, कोंबडी धरून खाते, देवाला फक्त मारत आहे, पण खायला का अख्खा गावच खातो ना. आज जर आपण जर तिकडे नवसाला वगैरे चालत आहे, ते मांडरा देवी वगैरे काय असे भरपूर रक्ताचे बोकाट वाहत आहे, तिकडे तो बळी चालतो. आपण जर इकडे मावले तर बोकड्या फुटला का त्याला अंग सुद्धा वाटत आहे, ऐका नाही. कसं आहे, आपल्या दुकानात हा मटनवाला कापत होते, आपण तेच खातो, तर ते तो बळी नाही वाटत. इकडे मावल्या शिजून खाला त्या बळी वाटतो. मग मला वाटते आपण बळी सांगवाचा जाणून बोलून दिलेला, कारण ते गाव जवळच राहतो, लोक एकत्र येतो, जेवण मस्तपैकी कार्यक्रम करून घरी जातो असा. तर मग आपल्या या ठिकाणी असलेल्या आपल्या हे कार्यक्रमातून तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? त्यांना मी एकच सांगेन का जगाच्या पाठीवर आपली आदिवासी संस्कृती फार ग्रेट आहे, एक आदर्श संस्कृती आहे. एकदम कष्ट करतो माणूस,
मस्तपैकी एकदम आनंदाने जगतो. आज जरी काही अशी 100% 100% नाही सांगणार, पण 10% लोक घरात 10 रुपये नसतील, पण तरी उद्याची चिंता नाही. आता दिवस मस्त काम करायचा, जेवायचं, झोपायचं, जगायचं, झोपायचं म्हणजे सकाळी उद्या उजाडला उद्या अजून तेच पद्धतीने जगायचा, अजिबात चिंता नाही. म्हणून आपल्याला ही संस्कृती टिकून ठेवायची आहे. कशी टिकल तर पहिले आपण भाषा जपली पाहिजे. असा भाषा बोललीच पाहिजे, आपली आदिवासी लँग्वेज, आदिवासी भाषा बोललीच पाहिजे. बोला तुम्ही प्रमाण भाषा पण बोला, हिंदी बोला, इंग्रजी बोला, पण आपली बोली भाषा अजिबात विसरायची नाही. पहिला. दुसरी वेशभूषा जपली पाहिजे. आपण सणावाराला का होईना, सणावाराला होईना पण म्हणते आदिवासी वेशभूषा, धोत्या म्हणा, फडके म्हणा, धोतर म्हणा. मी असा नाही सांगत का बाबा तरुण मोठ्या लोकदेवर हिंडायला पाहिजे, असा कोकणी घालायला पाहिजे, असा नाही. पण सणवार आहे, उत्सव आहे, आदिवासी दिन वगैरे ते दिवशी तरी आपण तो वेशभूषा घातली पाहिजे. म्हणजे आता जे 40-50 ची पिढी आहे ती खपली ना धोत्या फडकेवाल्या बायका, का तो धोत्या फडके पण त्यांची पाठी मागायला लागणार आहे. कारण आताची पिढीमध्ये साडी वगैरे नेसणार ते घालणार नाही, कधी कधी घातला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. वेशभूषा. आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे आहार जपला पाहिजे. नागलीची भाकर म्हणा, उडदाची डाळ, उडदाचं कुलद्या, भुज्या, ज्या रानभाज्या त्या आपल्या आहारामध्ये असल्या पाहिजे. आणि त्या आपल्या पिढीला सांगितल्या पाहिजे, नवीन पिढीला काही बाबा त्याला खायला पाहिजे, बाबा कुलद्या खाय बाबा, उडदाची खाय बाबा, तर त्या आहार टिकून राहते. निसर्ग जपला पाहिजे. इतर देवतांची पूजा करण्यापेक्षा सूर्याची पूजा केली पाहिजे, चंद्राची पूजा केली पाहिजे, झाडाची, पाण्याची, हिरीची, त्या आपले देवता आहे, पंचमहाभूत आपल्या देवता आहे. असा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या संस्कृती टिकवायची असेल तर लोकगीता जपली पाहिजे. त्या मौखिक पद्धतीने चालू आल्या. ज्या लग्नाला बाया सांगते, हळदीला सांगते, तेलवणाला गाणं सांगते, हळदीचा गाणं सांगते, गौराची गाणं सांगते, बरोबर ठाळ गाणं, घांगल, गीता गीता ह्या लोकगीता आपण जपली पाहिजे. आणि हा सण जपलं पाहिजे, आदिवासी सण जपलं पाहिजे. एवढं आपण केलाच पाहिजे, पुढच्या पिढीने उतरवला पाहिजे, तर आपली आदिवासी संस्कृती टिकून राहील. धन्यवाद, तुम्ही आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल.